नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती कानेटकर यांच्या स्वांत सुखाय या कथासंग्रहातली कथा नेहा. ही गोष्ट नेहाची आहे. तिने जशी सांगितली तशी. त्यात अतिशयोक्ती नसणार. आमच्या नात्यातच अतिशयोक्ती नव्हती. नेहा माझी कॉलेजातली मैत्रीण. दक्षिणेतल्या एका छोट्या जमातीतलं तिचं कुटुंब. व्यापार उदिमासाठी इकडे आलेलं. ती इकडेच वाढलेली. या लोकांच्याकडे पैसा रगड, पण शिक्षण त्या मानानं बेताचं. त्यामुळे नेहाचं कॉलेजमध्ये जाणं हीच मुळात एक दखलपात्र घटना. पहिल्या दिवशीच गाडीतून येणाऱ्या मुठभर मुलीतली एक म्हणून डोळ्यात भरली. गाडीचं दार पाठीमागे ढकलून दिमाखानं चालत कॉमन रूमकडे आली तेव्हा समस्त जमलेल्या पब्लिकमध्ये मिनिटभर पसरलेली शांतता मला अजून आठवतीये. ती जाईल तिथं असं मिनिटभर शांततेचं बेट पसरवण्याची ताकद तिच्या सौंदर्यात होतीच. तिच्या डोळ्यांकडे पाहिलं की पावसाळ्यातल्या समुद्राची आठवणी येत असे. तसेच हिरवे गारे, भोवती दाट काळ्याशार पापण्या. तिला भेटेपर्यंत माझी खरोखरच समजूत होती की दक्षिणेकडचे सगळे लोक काळे असतात. हिचं गोरेपण केतकी. बांधा उंच, शेपटा लांब सडक, चालण्याच्या चालीबरोबर लंबकासारखा झुलणारा. त्या काळात दोनच ड्रेस प्रचलित होते, एक साडी, दुसरा सलवार कमीज. ही त्या दिवशी छानशा गुलाबी फुलांच्या साडीत. स्वतःच पसरवलेल्या त्या सामुदायिक शांततेकडे लक्ष न देता थेट सर्व मुलीतनं तिने मला हेरलं आणि माझ्यापुढे येत म्हणाली, एक्सक्यूज मी, तुम्ही पण इथे नव्याच ना? खरं म्हणजे ती वस्तुस्थिती होती. मॅट्रिक नंतर मी एका सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सरळ परदेशी जाऊन आलेली. तेव्हा माझ्या बरोबरीच्या मुली पुढे गेलेल्या. शिवाय त्यापैकी बऱ्याच सायन्स कॉमर्सला. मी एकटीच चांगले मार्क पडूनही आर्ट्सला. नेहा कॉलेजला आली हेच विशेष, त्यामुळे आर्ट्सला आली यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हतं. वेगवेगळ्या कारणांसाठी असलो तरी आम्ही दोघी जगा वेगळ्या. त्यामुळे नेहाचं लग्न होईपर्यंत पुढे कॉलेजमध्ये ब्युटी अँड द बीस्ट म्हटलं नाही तरी ब्युटी अँड ब्रेन्स म्हणून ओळखले जात होतो. माझ्यावर एकदा मैत्रीचा शिक्का मारून झाल्यावर मात्र नेहानं सर्व पुढाकार मला देऊन टाकले. मी डिबेटिंग सोसायटीत म्हणून ती माझ्या मागोमाग तिथे. मी फिल्म क्लबमध्ये म्हणून ती सुद्धा. मी काव्य वाचनाला तर तीही. गॅदरिंगला मी ऑर्गनायझिंग कमिटीत तर प्रेक्षकांच्या स्वागताला ती दाराशी. अर्थात ती असेल त्या दारावर तिला पाहायला मुलांची गर्दी हे ओघानं आलंच. पण हे सगळं तिच्या खिसगणतीत सुद्धा नसायचं. नेहा आज कुठला रंग घालून येणार यावर मुलांच्या पैजा असत असं मी ऐकलं होतं. लंबकासारखा तिचा लांब शेपटा हलवत ती चालायला लागली की मुलं ताल धरत असली तरी मला नवल वाटलं नसतं. या उलट माझी बहुतांश वाढ बुद्धीच्या अंगानं झालेली. उंची फार नाही, रंग सावळा, केस त्या काळातही छोटे, पण डोळे धारदार आणि व्यक्तिमत्वात जबर आत्मविश्वास. मला नेहाच्या सौंदर्याची कधी अडचण वाटली नाही. तिनेही त्याचा बागुलबुवा आमच्या मैत्रीत आणला नाही. खूप मनापासून आम्ही त्या काळात एकत्र आलो. कधी मी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून माझ्या इच्छा आकांक्षाबद्दल बोले, कधी ती इंग्लिशच्या वर्गाला जाताना त्यांच्या जातीत घडणाऱ्या गोष्टींबद्दल. त्यांच्याकडे एक तर पैसा आणि दुसरं मुलींच्या बाबतीत म्हणजे लग्न, या दोन गोष्टींना अवास्तव महत्त्व होतं. जातीत नवरे मिळणं कठीण, त्यामुळे नवऱ्यांचे घरच्या तालेवारीप्रमाणे आणि त्यांचा व्यवसाय काय यावर दर ठरलेले. 4 लाख, 5 लाख, 15 लाख इत्यादी, आणि ही फक्त कॅश,
इतर वेगळं. इतका पैसा कोणाकडे असू शकतो हेच माहीत नसल्यानं मला आपली गंमत वाटे. आमच्याकडे मातोश्री आणि पिताश्रींनी खूप पूर्वी घटस्फोट घेतला असल्यानं सगळा आनंदच होता. ते दोघंही बुद्धिजीवी, मी त्यांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे स्वतंत्रपणे त्यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. खूप पुस्तकं वाचायला दिली, आनंद मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवले. पण लग्न या संस्थेबद्दल मला फार काही वाटेल असं झालं नाही. खूपच लवकर मी या गोष्टीला चाट मारून आपलं डोकं नेल तिकडे जायचं, आपल्याला वाटेल ते करायचं असं ठरवून टाकलं. कॉलेजातच लिखाण सुरू केलं, ते चालू ठेवलं. MA करून प्राध्यापकी केली, छटाक छटाक प्रेमही केलं. पण माझ्या स्वायत्ततेबाबत नेहमी जागरूक राहिले. पण हे मी पुढचं सांगतेय. दुसऱ्या वर्षाला असताना एक दिवस नेहा माझ्याकडे आली. तिच्या काही लकबी असत. एक तर ती सरळ आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या समुद्री डोळ्यांनी थेट तुमच्याकडे बघे, आणि मराठी ही मूळ भाषा नसल्यानं बरेच वेळा वाक्यांची सुरुवात बरं का की नाही अशी करे. अनेक वेळा या दोन्हींपैकी एक वापर किंवा कुठलाही वापरू नको असं सांगूनही काही फायदा नव्हता. त्या दिवशी तशीच थेट आली, माझ्यासमोर उभी राहिली. माझा हात धरला आणि ओढत मला घेऊन गेली. मी आपली आगं आगं म्हणत फरफटत तिच्या मागे. या वेळेला तडक कॅन्टीन गाठलं. म्हणजे मामला गंभीर हे मी ओळखलं. मला न विचारता कॉफी बटाटे वड्याची ऑर्डर दिली. फारच महत्वाचं दिसतंय काहीतरी. तिने काय वाटेल ते खाल्लं ना तरी ते तिच्या शरीरावर दिसत नसे. आम्ही मात्र खाल्ल्या अन्नाला जागणारे, इंच इंच वाढणारे. असो, घरचा कुठला तरी मोठा फतवा निघालेला दिसतोय. मी बटाटे वडा चगळत कॉफीचे गुटके घेत स्वस्थ. गंभीर झाल्यावर खूप खात सुटायची तिची सवय मला ठाऊक होती. प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. तिच्या विचारांची जुळवाजुळव झाली की ती बोलणारच. त्याप्रमाणे कॉफीचा कप रिकामा करून खाली ठेवत ती म्हणाली, बरं का की नाही मनवा. हा या गोष्टीतला एकमेव विनोद आहे. ती गोष्ट म्हणजे माझ्या मातापितरांनी त्या काळी माझं नाव मनवा ठेवलं. मला वाटतं ती एकमेव अशी गोष्ट असावी की ज्यावरून त्यांचं भांडण झालेलं नसणार. लहानपणी मोठं झाल्यावर कायदेशीररित्या हे नाव बदलायचं असं मी ठरवलं होतं, पण मोठं होईस्तवर त्याची झाली सवय, मग दिलं सोडून. तर नेहा म्हणत होती मनवा. मी तन्मयतेनं बटाटे वडा खाणं सोडून नजर वर उचलून बघितलं तर हिच्या समुद्री डोळ्यात लाटाच लाटा. काय ग नेहा, काय झालं घरी? घरीच काहीतरी घडलं असणार याची मला पक्की खात्री होती. कॉलेज व्यतिरिक्त तिच्या आयुष्यात तसं एक घर आणि त्यातलं अजस्त्र कुटुंबच होतं. आजी तर होतीच, पण जी असती तरी मला मुळीच आश्चर्य वाटलं नसतं. शाळेपासूनच हे हॉस्टेलच माझं विश्व मानणाऱ्या मला हे फार अप्रूप वाटे. मी आपले ऐकून होते. फारशी तिच्या घरीबिरी जायच्या भानगडीत पडलेली नव्हते. इतके उद्योग मागे लागलेले असताना वेळ तरी कसा होणार? ती फार आग्रह धरायची नाही, कारण इतक्या लोकांच्यात आम्ही एकमेकीशी काय आणि कसं बोलायला वेळ काढणार. तरी मी तिला प्रश्न विचारला. भावनांचा अतिरेक झाला की तिचे डोळे रंग बदलत. खूप अपसेट असली की त्यातली राखाडी छटा गहिरी होई, आणि आनंदात असली की तोच राखाडी हलका होत जाई आणि डोळे जवळजवळ पारदर्शक वाटायला लागत. आज राखाडी रंग गहिरा झाला. माझं लग्न ठरलं. मला सुळी देणार असं म्हटल्यासारखं. अभिनंदन, पण आत्ताशी तू ज्युनियरला, मग सिनियर, म्हणजे साखरपुड्याचा काळ लांबलचक होईल असं नाही वाटत? माझा वेडा प्रश्न. तिची राखाडी नजर माझ्यावर रोखलेली. साखरपुडा 2 आठवड्यात, उपकार म्हणून या वर्षीची परीक्षा झाल्यावर लग्न. त्यापेक्षा जास्त तिकडची मंडळी थांबायला तयार नाहीत.
अगं मग तुझ्या शिक्षणाचं काय? माझ्या लेखी एक महत्वाचा प्रश्न. ते कधी महत्वाचं होतं? इतकं झालं हे सुद्धा डोक्यावरनं पाणी. तिचा स्वर घायाळ. मी दिशा बदलली. तुझा होणारा नवरा कसा आहे? काय करतो? तुला आवडला का? साखरपुड्याला येशील तेव्हा पाहशीलच ना. त्याचा व्यवसाय आहे. आमच्यासारखंच मोठं कुटुंब, पण बहुतांश तिकडे दक्षिणेत आहेत. मग लग्नानंतर काय राजाराणीचा संसार का? इथं तरी आम्ही दोघंच असू. लग्न झालेल्या 2 बहिणी 2 वेगवेगळ्या गावी. आई वडील जिथे जमीन आहे त्या गावी. लग्नानंतर BA पूर्ण करशील ना ग? परवानगी मिळाली तर. माझ्या पोटात बुक्की मारल्यासारखं झालं. परवानगी? आपलंच शिक्षण पूर्ण करायला दुसऱ्याची? पण मी शहाणपणानं कधी नव्हे ते तोंड गप्प ठेवलं. वाङ्निश्चयाच्या दिवशी कार्यालयावर गेले. सगळं सागर संगीत. सगळीकडे माणसंच माणसं. मला माणसांची सवय कधी झाली नव्हती. पण आपलीच मैत्रीण म्हणताना चुळबुळत स्वस्थ बसले. नेहाची स्कॉलर मैत्रीण म्हणून सगळे ऐकून होते, त्यामुळे मंगळावरल्या जीवाला जशी कुतूहलपूर्ण वागणूक मिळेल तशी मिळाली. बाकी कोणी फारशी दखल घेतली नाही. दोघांना चौरंगावर समोरासमोर बसवल्यावर नेहाचा भावी नवरा कोण ते कळलं. दिसायला तिच्या मानानं सुमारच वाटला. तिच्या एवढ्या उंचीचा, काळा, डोळ्यात जरब. तिने तर वर पाहिलंच नाही. तिला फारसा उत्साह नसावा. पैशानं 10 लाखातला होता हे कळलं होतं. नंतर एक हिरेजडीत 5ची अंगठी घालून नेहा कॉलेजला येत राहिली. परीक्षा झाली. ती पास झाली. लग्न झालं. मी MA ला गेले. ती नवऱ्याकडे गेली. आमचे रस्ते दुरावत गेले. मी शिकवायला लागले. कॉलेजच्या आवारातच राहत होते. बऱ्यापैकी लिहित होते. माझं जग माझ्या पसंतीचं होतं. एका रात्री आराम खुर्चीत बसून वाचत होते. फोन वाजला. पुस्तकावरली नजर न काढता तो उचलला. मी नेहा बोलतीये. मला तुला भेटायचंय. थंडगार बर्फ माझ्या पाठीवरून कोणीतरी फिरवतंय असा आवाज. केव्हा येतेस? तुझे तास संपल्यावर. कॅन्टीनवर जाऊ. दुसऱ्या दिवशी 2च तास होते, त्यामुळे मी लवकर मोकळी. कॅन्टीनमध्ये हिनी बटाटे वडा, मेदू वडा, दही वडा सगळं ऑर्डर केलं. शिवाय कॉफी. फारच मोठं प्रकरण दिसतंय. मी तिच्याकडे पाहिलं. गेल्या 4 वर्षात तिच्यावर दर्शनी परिणाम तर काही नाही. तशीच सुंदर, सडसडीत. डोळ्यात खवळलेला समुद्र, साचलेली वादळ. माझ्या पोटात एक न भरणारा मोठा खड्डा. माझा नेहमीचा, आता दुबळा वाटणारा प्रश्न. नेहा काय झालंय? समुद्राला तुफान. वादळ फुटलेलं. तिचे अश्रू कॉफीत सांडतायत. माय गॉड, काय करू काय मी? तिच्या टेबलावर स्वस्थ असलेल्या मोकळ्या हातावर हात ठेवून तो मी दाबला. काहीतरी समजुतीचा हुंकार माझ्यातून बाहेर पडला. मी परत हात थोपटला. या खेपेस 2 गोष्टी बदलल्या. तिने खाणं संपवलं नाही आणि मी बिल भरलं. आम्ही कॅन्टीन बाहेर आलो आणि माझ्या घरी गेलो. तिनं समोर दिसली ती खुर्ची पकडली आणि हात मांडीत घेऊन खाली मान घालून बसून राहिली. मी आत जाऊन पाणी आणलं. एका हातानं ग्लास तिच्या ओठाशी धरला, दुसरा तिच्या डोक्यावर. 2 घोट पिऊन तिने ग्लास बाजूला केला. मी ग्लास टेबलावर ठेवून तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले. आमच्यामध्ये छोटं टेबल, पण अगणित योजना अंतर असल्यासारखी जाणीव. तिने नजर वर उचलली तशी परत माझ्या पोटात खड्डा. काय केलं त्यांनी हिला? माझ्या मनात शंकाच नाही. ते घायाळ, मेलेले, गहिरे करडे डोळे माझ्या ओळखीतल्या कुठल्याही नेहाचे नव्हते.
तिचे सर्व अश्रू वाहून गेल्याशिवाय ती बोलू शकणार नाही हे मला जाणवलं. एवढ्या अश्रूंबरोबर त्यांचा करडा रंगही वाहून जाईल का काय असा वेडगळ विचार तेवढ्यात मनाला चाटून गेला. मला तिथून निघायला लागलं मनवा. तिचा आवाज खोल, भावना शून्य. का ग? त्यांनी घालवलं तुला? नाही ग, मीच बाहेर पडले. मग आता कुठे राहतीयस? तिने एका पंचतारांकित हॉटेलचं नाव सांगितलं. असंही असू शकतं. अगं, लग्नानंतर आम्ही देवाला जाऊन उटीला जाऊन आलो. नवरा बायकोतला संबंध म्हणून जे जे काही झालं ते पत्करलं. त्याबद्दल कोणाशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मी त्याची बायको असतानाही त्याच्या डोळ्यात नेहमी काहीतरी वेगळंच दिसे. जणू काही मी त्याची मालमत्ता, रखेल असावी ना तसं. बेडरूममधलं त्याचं वागणंही तसंच असे. माझ्या आयुष्यातला तो पहिला पुरुष, तेव्हा मला तरी काय कळणार ग? नवऱ्याला खुश ठेवायचं म्हणून मग तो म्हणेल ते मी करायची. यात स्त्री म्हणून कुठेतरी माझा अपमान होतोय एवढं जाणवे, पण तुलनेकरता जवळ कुठलाच अनुभव नसल्यानं गोंधळ होई ग. पार्टीजला वगैरे जाताना तो मुद्दाम उत्तान कपडे घालायला लावी. म्हणजे तसं साडी आणि ब्लाऊजच, पण तेच किती सूचक असू शकतं माहितीये? स्लीवलेस, लो कट ब्लाऊज, शिफॉनच्या तलम साड्या, खूप काही सांगून जात. एक ड्रिंक हातात घेऊन तो माझ्या सौंदर्याचा इतर पुरुषांवर होणारा परिणाम एका कोपऱ्यात उभं राहून निरखत असे. लोकांच्या समोर एकदम लढीवाळ. खुलेपणा दाखवत फाटीवर थाप मारणार, मागून येऊन कमरेभोवती विळखा घालणार, उघड्या मानेवर ओठ टेकणार. घरी गेल्यावर बेडरूममध्ये काय अपालट. एकदा मी पार्टीनंतर दागिने उतरवत ड्रेसिंग टेबलापाशी बसलेली. यांनी बऱ्यापैकी प्यायलेली, पण चांगला शुद्धीवर. रंडी साली. मी चापकाचा फटकारा मारल्यासारखी ताट, थिजलेली. काय म्हणाला? उगा भोळेपणाचं सोंग आणू नको. मुंगळ्यासारखे चिकटतात साले. डोळे शाबूत आहेत माझे. डोळ्यांनीच तुझे कपडे उतरवत असतात एक एक. सगळंच समजू नये मी. मी गप्प. बोलून काय फायदा? मी सुंदर आहे हा गुन्हा कसा होऊ शकतो ना? उरलेल्या रात्री त्याचा माझ्यावर दातीखती येऊन बलात्कार. मी थिजलेला, थंड गोळा झालेली. पुन्हा असंच एकदा पार्टीसाठी तयार होत होतो. तेव्हा ना मला पार्ट्या नकोशा झालेल्या. त्यातून काय निष्पन्न होणार हे आत्तापर्यंत कळून चुकलेलं. पण त्याच्या हेक्यापुढे कोण काय म्हणणार? तयार होताना चांगला मूडमध्ये होता. शर्टाची बटणं लावता लावता हसत हसत धंद्याच्या गोष्टी बोलत होता. मध्येच त्याच सुरात, त्याच लयीत मग चोप्रा, वासवानी, दुबे आणि इतर त्यांच्यासारखे यांच्याबरोबर झोपण्याचा सराव कधी झाला? कानातलं मळसूत्र बसवणारा माझा हात थरथर कापायला लागला. मळसूत्र घरंगळलं. मी स्टुलाला खिळलेली. आरशात पाठीमागे त्याचं प्रतिबिंब, विजयी, आसुरी. आपल्या इब्रतदार बायकोला एकदा रंडीच्या पातळीवर आणलं की त्याला एक विशिष्ट प्रकारचं समाधान मिळे. त्यांनी असं काही म्हटलं की माझं सगळं विश्व कोलमडून पडे. भोवतालचं ऐश्वर्य मातीमोल होई. मी आतून विझून जाई. ते थिजलेपण, अपमान, उद्ध्वस्तपण माझ्या डोळ्यात दिसलं की तो सावज हाती आल्यासारखा विजयी, आणखीनच आनंदी होई तो. डोंट वरी, मला त्याचं काही वाटत नाही. कोणाबरोबरही झोपलीस तरी शेवटी मालकी माझीच ना. हे एक प्रकारचं वेड का विकृती कळतच नसे. मग आतून सुन्न झालेली मी काही बाई बोलत पार्टीचा वेळ घालवे. रात्री घरी परत आल्यावर अंथरुणात त्याला विशेष जोर चढे. एखाद्या प्रेताबरोबर असावेत असे मग त्याचे चाळे. हे मी सोसलं.
ती क्षणभर गप्प राहिली. माझ्याकडेही बोलण्यासारखं काही नव्हतं. तिने पाण्याचा ग्लास तोंडाला लावून रिकामा केला, परत टेबलावर ठेवला. डोळ्यातला करडा रंग पूर्ण गोठलेला, अनेक मरणांची पुटं चढलेला. मग एका रात्री धंद्यातल्या एका माणसाला, बहुतेक त्याचा क्लायंट असावा, जेवायला घेऊन येणार असा फोन. मी आपली तयारी केली. स्वयंपाक करून ठेवून गेला. बाईंनी टेबल वगैरे लावलं. तिची वेळ झाल्यावर तीही गेली. ड्रिंक्सची तयारी आणि त्याबरोबर खायच्या वस्तू मी बाउल्समधनं काढून झाकून ठेवल्या. तो 8 वाजता त्या माणसाला घेऊन आला. कुठल्या तरी मोठ्या ऑर्डरची बोलणी चालली होती. त्यासाठी हा गृहस्थ उत्तरेकडून मुद्दाम आला होता. ऑर्डर मिळणार अशी शक्यता त्यांच्या बोलण्यावरनं दिसत होती. मी ड्रिंक्स दिली, खायचं पुढे केलं. माझा ऑरेंज ज्यूस घेऊन समोरच्या खुर्चीत सावरून बसले. वर पाहिलं तर त्याची नजर माझ्यावर रोखलेली. एखादा ग्राहक वस्तू तपासतो तशी. मला कसंसच झालं. मी 5 मिनिटात काहीतरी निमित्त काढून तिथून सटकले आणि बेडरूममध्ये गेले. माझ्या पाठीमागे दोघांचा हसण्याचा आवाज उंच टिपेतला. असेल काहीतरी पुरुषी विनोद म्हणून दार कलतं करून पडून राहिले. ड्रिंक्स अजून काही वेळ चालतील. मग तो बोलवेल तेव्हा जेवण वाढायचं या विचारात किंचित झापड आलेली असणार. दाराच्या आवाजाने एकदम डोळे उघडले. फक्त ड्रेसिंग टेबलावरचा दिवा जळत होता. मला वाटलं तोच आला असणार, जेवण गरम कर म्हणून सांगायला. चटकन उठले तर पाहुण्याचा आवाज. अजी आप तकलीफ मत कीजिए, हम जो सेवा में हाजिर है. आप यहाँ क्या कर रहे हैं? जो करने आए हैं वही, और क्या. सच्ची दावत तो यही है, बाहर थोड़ी ही है. मतलब साफ है जी. आपके मियाँ को बहुत बड़ी ऑर्डर मिलने जा रही है. उसमें आपका भी तो सहभाग होना चाहिए ना. आप हमें खुश कीजिए, हम उन्हें माला माल कर देंगे. ये क्या बदतमीजी है. चलिए चलिए बाहर हो जाइए. असं म्हणत मी दाराकडे गेले. अजी बाहर जाने के लिए थोड़े ही हम अंदर आए हैं. आप तकलीफ न करें. दरवाजा आपके ही शोहर ने बाहर से बंद किया है ताकि हमें कोई डिस्टर्ब न करे. दरवाजा खरोखर बाहेरनं बंद होता. ती ऑर्डर माझ्या नवऱ्याला मिळाली. दुसऱ्या दिवशी मी घर सोडलं. गेले काही दिवस हॉटेलमध्ये राहतीये. तिथल्या आढ्यातल्या रेषानरेषा पाठ झाल्यात. विचार करून डोक्याला भुंगा लागला. सध्या ठरवलंय की पेस्ट कंट्रोलचा उद्योग सुरू करावा. पैसे आहेत, घरच्यांकडे जाण्याची इच्छा नाही. हॉटेल मॅनेजरशी बोलली आहे. बरीच हॉटेलं आमच्या लोकातली आहेत. पेस्ट कंट्रोल सगळ्यांनाच लागतो. कामासाठी फार माणसंही गरजेची नाहीत. शेवटी बिझनेसमधली माणसं आम्ही, तोच करण्याचा विचार आहे. माझ्या सगळ्या ओळखीत हे समजून घेणारी एक तूच वाटलीस म्हणून तुझ्याकडे आले. खूप थकली होती ती. तिला हळूच उठवून माझ्या बेडरूममध्ये नेलं. पलंगावर झोपून पांघरूण घातलं. खूप तुफानांशी झुंजल्यावर बोट शांत किनाऱ्याला लागावी तशी ती झोपी गेली. दिवा तसाच ठेवून, दार चांगलं उघडं ठेवून मी तिची वाट पाहत बाहेरच्या खोलीत बसून राहिले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात ज्योती कानेटकर यांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. नेहाबद्दल काय वाटलं हेही कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा
आणि त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.